जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की आपण एखाद्याला मदत करतो किंवा एखादं कार्य आपल्या हातून होतं ते करताना आपण मी हा शब्द वापरतो. मग समर्थ म्हणतात मी हा शब्द न वापरता परब्रह्माने करून घेतलं, ईश्वराने करून घेतलं असे म्हणा, त्याने तुम्हाला सुख शांती समाधान प्राप्त होईल असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात या सृष्टीवर परब्रह्माने सर्व काही निर्माण केलेलं आहे आणि आपल्या हृदयातही परब्रह्मच आहे. आपण जे काही कार्य करतो ते ईश्वरच आपल्याकडून करून घेतो. म्हणून मी हा शब्द न वापरता परब्रह्म ईश्वराने हा करून घेतलं हा शब्द आपण जर वापरला तर आपल्याला समाधान प्राप्त होईल असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोणालाही मदत करताना आपला हेतू काय असतो, ती मदत आपण करतो आणि आपल्याद्वारे ते ईश्वर करून घेतो असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ आपल्याला हे समजावून सांगण्यासाठी एक आपल्याला बोध सांगतात. समर्थ म्हणतात की आंध्र प्रदेशाच्या भूमीवर एक उदार राजा राज्य करीत होता. आंध्र प्रदेशाच्या भूमीवर एक उदार राजा राज्य करीत होता आणि तो आपल्या दरबारात येणाऱ्या सर्वांना धन दौलत जे काही भिक्षा मागत असत ते सर्वांना देत होता. कोणालाही माघारी पाठवत नव्हता. एके दिवशी राजाच्या दरबारात दोन भिकारी राजाच्या दरबारात भिक्षेसाठी आले होते आणि राजा नेहमीच त्यांना भिक्षा म्हणून जेवण आणि धन दौलत देत होता. भिक्षा म्हणून त्यांना जेवण आणि जे काही धन आणि जे काही सोनं असेल तर देत होता. भिक्षा घेतल्यानंतर त्या दोघा भिकाऱ्यातील एक वृद्ध भिकारी कायम ईश्वराला धन्यवाद देत असे. भिक्षा घेतल्यानंतर दोन भिकाऱ्यातील एक वृद्ध भिकारी कायम ईश्वरालाच धन्यवाद देत होता आणि म्हणत होता की भिक्षेत जे काही मिळालं ते परब्रह्माने ईश्वराने त्या परमेश्वराने मला दिलं. आणि दुसरा भिकारी जो वृद्धापेक्षाही कमी वयाचा होता, दुसरा भिकारी जो तरुण वयाचा होता, त्याचं वय वृद्ध भिकाऱ्यापेक्षा खूपच कमी होतं. भिक्षा मिळाल्यावर कायम राजाला तो धन्यवाद देत होता. तो तरुण भिकारी मात्र भिक्षा मिळाल्यावर कायम राजालाच धन्यवाद देत होता आणि राजाचं कौतुक करत होता की राजे साहेब, तुमच्यामुळेच मला आज भिक्षा मिळाली. खरंच तुम्ही खूप चांगले आहात असं राजाला नेहमी म्हणत होता. पण वृद्ध भिकारी मात्र नेहमी परमेश्वराचंच कौतुक करत होता, नेहमी परमेश्वरालाच आभार मानित होता आणि परमेश्वरानेच मला दिलं असं म्हणत होता. त्यामुळे राजाला वाईट वाटत होतं, राजाला राग येत होता. राजाला त्या वृद्ध भिकाऱ्याचे बोलणे अजिबात आवडत नव्हते, परंतु त्याच्या बोलण्याकडे राजा नेहमी दुर्लक्ष करत होता. कारण राजा म्हणत होता की हा जो वृद्ध आहे ह्याला आपण जर घालून पाडून बोललो तर हा आपल्याला श्राप देईल आणि ह्याचा श्राप जर खरा ठरला तर आपल्याला त्रास होईल. या विचाराने राजा मात्र नेहमी गप्पच बसत होता. पण राजाला नेहमी वाटत होतं की हा असं का म्हणतोय, मी मदत केली, मी ह्याला भिक्षा दिली तर हा माझं एका शब्दानेही नाव घेत नाही, हा परब्रह्माचं ईश्वराचंच नाव घेतोय. एके दिवशी मात्र राजाने त्या भिकाऱ्यांना नेहमीपेक्षाही अधिक धन दिले आणि हे बघून वृद्ध भिकारी आनंदाने आणि उत्साहाने ईश्वराला धन्यवाद देऊ लागला. आणि म्हणाला, आम्हाला जे काही मिळालं ते परब्रह्मामुळेच मिळालं असा तो परत म्हणू लागला. यावेळी मात्र राजा त्या भिकाऱ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू शकला नाही. कारण राजाला परत राग आला आणि मनातल्या मनात विचार करू लागला. राजा मात्र मनातल्या मनात विचार करू लागला की मी या भिकाऱ्याला कितीही धन दिले तरी सुद्धा तो फक्त ईश्वरालाच धन्यवाद देतोय. मी या भिकाऱ्याला कितीही धन दिले तरीही तो माझं एका नावाने कौतुक करत नाही, माझं थोडं सुद्धा नाव घेत नाही की तुमच्यामुळे मिळालं असं कधीच म्हणत नाही. हा फक्त ईश्वरालाच धन्यवाद देतोय आणि सांगत असतो की ईश्वरच देतोय, परब्रह्मानेच दिलं. राजाने मनातल्या मनात निश्चय केला. मग मात्र राजाने मनातल्या मनात निश्चय केला की आता वेळ आली आहे त्या वृद्ध भिकाऱ्याला समजवण्याची आणि त्याला खरा हितचित कोण आहे ते सांगण्याची. आता वेळ आली आहे त्या वृद्ध भिकाऱ्याला समजवण्याची आणि त्याचा खरा हितचित कोण आहे हे सांगण्याची. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते दोन्ही भिकारी दरबारात भिक्षा घेण्यासाठी आले तेव्हा राजाने भिक्षा दिल्यावर दोन्ही भिकाऱ्यांना आदेश दिला की रोज ज्या रस्त्याने जाता त्या रस्त्याने न जाता, रोज तुम्ही दोघं ज्या रस्त्याने जाता त्या रस्त्याने न जाता एक छोटा रस्ता आहे ज्या रस्त्यावर वर्दळ नसते,
माणसं कोणच नसतात, तेथूनच तुम्ही जायचं आणि दोघं बरोबर न जाता थोड्या थोड्या वेळाने दोघांनीही जायचं, दोघं बरोबर जायचं नाही. राजाने सांगितलं, आज दोघे बरोबर न जाता वेगवेगळ्या वेळी तुम्ही जायचं. राजाच्या आदेशानुसार आधी तरुण भिकारी त्या रस्त्याने जाईल. राजाच्या आदेशानुसार आधी तरुण भिकाऱ्यानेच त्या रस्त्याने जायचं असं राजाने सांगितलं आणि त्यानंतरच वृद्ध भिकारी थोड्या वेळाने त्या रस्त्याने जायचं असं राजाने त्या दोन्ही भिकाऱ्यांना सांगितलं. आणि राजाने आधीच आपल्या गुप्तचरांना त्या रस्त्यावर एक सोन्याने भरलेली पिशवी ठेवण्याचा आदेश दिला होता. राजाने आधीच आपल्या गुप्तचरांना त्या रस्त्यावर एक सोन्याने भरलेली पिशवी ठेवण्याचा आदेश दिला होता की जेणेकरून जेव्हा तो तरुण भिकारी त्या रस्त्याने जाईल त्याला ती सोन्याची पिशवी मिळेल. जेणेकरून जेव्हा तो तरुण भिकारी त्या रस्त्याने जाईल त्याला ती सोन्याची पिशवी मिळेल. यासाठी राजाने आधी तरुण मुलाला त्या रस्त्याने तरुण भिकाऱ्याला त्या रस्त्याने जाण्याचा आदेश दिला होता. आणि जेव्हा तो तरुण भिकारी त्या रस्त्यावरून जात होता तेव्हा तो मनातल्या मनात विचार करू लागला की राजाने त्याला या रस्त्यावरून का पाठवले. ही तर किती शांततेचा रस्ता आहे. वृक्षांनी वाढलेला हा रस्ता किती सुंदर दिसतोय. कदाचित राजाला वाटलं असेल, तो भिकारी विचार करू लागला की कदाचित आपल्या राजाला वाटलं असेल की या सभोवतालच्या दृश्याचा आपण आनंद घ्यावा. आणि त्या रस्त्यावर सगळीकडे पाणी वाहत होतं, पक्ष्यांचा किलबिलाट होत होता, माकडे होती, सगळीकडे फुलांच्या वेली होत्या, फुलांचा वास दरवळत होता आणि सर्व हिरवगार असं रान होतं. सगळीकडे असं बहरलेली सृष्टी होती. बहुतेक राजाने हे सृष्टी पाहण्यासाठीच मला या रस्त्याने पाठवलं असेल असा तो तरुण भिकारी विचार करू लागला. आणि या रस्त्यावरून डोळे बंद करूनही आपण जाऊ शकतोय. आणि म्हणूनच तरुण भिकाऱ्याने डोळे बंद केले आणि त्या रस्त्याने चालू लागला. आणि असा विचार करत तो तरुण भिकारी आपले डोळे बंद करून चालू लागला. आणि त्यामुळेच त्या रस्त्यावर सोन्याने भरलेली पिशवी न बघताच तो पुढे निघून गेला. सोन्याने भरलेली पिशवी न बघताच तो तरुण भिकारी पुढे निघून गेला. आणि जेव्हा वृद्ध भिकारी त्या रस्त्याने जाऊ लागला त्याने ती सोन्याने भरलेली पिशवी बघितली. वृद्ध भिकाऱ्याने सोन्याने भरलेली पिशवी बघितली आणि त्याने ती उचलून घेतली. आणि दुसऱ्या दिवशी राजाने दोघांनाही विचारले की काल रस्त्यावर काही पडलेले तुम्हाला दिसलंय का? काल रस्त्यावर काही पडलेलं तुम्हाला सापडलंय का? त्यावेळेस तो तरुण भिकाऱ्याने नाही म्हणून आपली मान हलवली आणि सांगितलं, तो रस्ता खूप स्वच्छ आणि शांत होता. छान थंड हवा वाहत होती आणि म्हणूनच मी डोळे बंद करून त्या हवेचा आनंद घेत त्या रस्त्यावरून चालत होतो. त्यामुळेच मी तेथे काही बघितलं नाही. तेव्हा त्या वृद्ध भिकाऱ्याने सांगितले की मला तेथे सोन्याने भरलेली पिशवी सापडली, कारण मी डोळे उघडे ठेवूनच चालत होतो. आयुष्यात जे काही मिळतं ते ईश्वरच आपल्याला देतो, असं तो वृद्ध भिकारी परत राजाला म्हणाला. आणि भिकाऱ्याचे बोलणे ऐकून आता राजाने मनातल्या मनात दृढ निश्चय केला की जोपर्यंत तो वृद्ध भिकाऱ्यासमोर मी हे सिद्ध करत नाही की देणारा ईश्वर नसून राजा आहे, तोवर मी शांत बसणार नाही. आणि मीच त्याचा खरा हितचिंतक आहे, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असा राजा मनातल्या मनात विचार करू लागला. आणि म्हणून जेव्हा ते दोन्ही भिकारी भिक्षा घेऊन परत जात होते तेव्हा राजाने तरुण भिकाऱ्याला परत बोलवले आणि एक मोठा भोपळा दिला. राजाच्या आदेशानुसार तो भोपळा आधीच आतून पोखरून त्यात चांदीची नाणी गच्च भरलेली होती. राजाच्या आदेशानुसार तो भोपळा पोखरून त्यामध्ये आधीच चांदीची नाणी गच्च भरून ठेवली होती. परंतु त्या तरुण भिकाऱ्याला हे माहितीच नव्हते आणि त्याने विचार केला की या भोपळ्याचा काय उपयोग. मी आता हा भोपळा कधी याची भाजी करू, कधी याला चिरू, यापेक्षा मी ह्या भोपळ्याला विकून टाकतो की जेणेकरून मला चांगली किंमत तर येईल. आणि रस्त्यातच तरुण भिकाऱ्याने मोठ्या व्यापाराला तो भोपळा विकून टाकला. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा दोन्ही भिकारी राजदरबारात पोहोचले तेव्हा राजाने भिकाऱ्यांना विचारले की काल तुमच्या बरोबर कुठली घटना घडली ते सांगा. त्यावेळेस तरुण भिकाऱ्याने सांगितले, काही विशेष असं माझ्या तर आयुष्यात काही काल घडलेलं नाहीये, शिवाय की मला इतक्यात उदारतेने तुम्ही जो भोपळा दिला तो मी
तो मी त्याचं काय करू म्हणून तो मी विकून टाकला आणि रोजच्यापेक्षाही अधिक पैसे त्या भोपळ्याचे मला मिळाले. हे ऐकून मात्र राजा खूपच निराश झाला. राजाला वाईट वाटलं आणि अगदीच उदास मनाने त्याने तोच प्रश्न वृद्ध भिकाऱ्याला विचारला. वृद्ध भिकाऱ्याने उत्तर दिले की काल माझ्याबरोबर खूपच असामान्य घटना घडली. काल माझ्याबरोबर तर खूपच अशी असामान्य घटना घडली आणि जेव्हा मी भीक मागून घरी परतत होतो तेव्हा एका व्यापाऱ्याने मला बोलवले. तेव्हा एका व्यापाऱ्याने मला हाक मारली. मला 2-3 हाक मारली आणि मला बोलवले आणि मला एक भोपळा दिला आणि माझ्याकडून त्यांनी पैसेही घेतले नाहीत आणि मला म्हणाला की हा भोपळा मी तुला दान केला. जेव्हा मी तो भोपळा घरी घेऊन आलो आणि भाजी करण्यासाठी त्याला कापलं तेव्हा मला चांदीच्या नाण्याने भरलेला तो भोपळा दिसला. जसं मी नेहमीच सांगतोय की आयुष्यात आपल्याला जे काही मिळतं ते ईश्वरच देतो, असं परत वृद्ध भिकाऱ्याने राजाला सांगितलं. त्यावेळेस मात्र हे ऐकल्यावर राजा एकदमच सुन्न झाला. कारण राजाला सिद्ध करायचं होतं आणि त्यामुळेच राजाने परीक्षा घेतली. पण रस्त्यामध्ये जी सोन्याची पिशवी ठेवली होती ती ही वृद्ध भिकाऱ्यालाच मिळाली आणि चांदीने भरलेले जो भोपळा होता तो ही वृद्ध भिकाऱ्यालाच मिळाला. राजाला हे सिद्ध करून दाखवायचं होतं की तरुण भिकाऱ्याला जे मिळतंय ते कोणामध्ये मिळालं, मीच त्याला दिलं होतं हे राजाला सिद्ध करून वृद्ध भिकाऱ्याला सांगायचं होतं. पण ते मात्र तरुण भिकाऱ्याला न मिळता वृद्ध भिकाऱ्यालाच मिळालं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की ईश्वराबद्दल आपण काहीही सांगू शकतोय. तो अनंत आहे आणि त्याच्या विषयावर आपण पोथ्याही लिहू शकतो, ग्रंथही लिहू शकतो. परंतु अनंताच्या बाबतीत मात्र आपण एकही शब्द सांगू शकत नाही. परंतु ईश्वर हा अनंत आहे आणि अनंताच्या बाबतीत मात्र आपण एकही शब्द सांगू शकत नाही. आणि हे ऐकल्यावर मात्र राजाला पश्चाताप झाला आणि राजाने वृद्ध भिकाऱ्याची माफी मागितली. वृद्ध भिकाऱ्याला क्षमा करा असं सांगितलं. त्यावेळेस वृद्ध भिकाऱ्यानेही राजाला क्षमा केलं आणि राजाला समजावून सांगितलं की या सृष्टीवर निर्माण करता परब्रह्म आहे, ईश्वर आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. आपण काहीही करू शकत नाही. आपला मृत्यू ही आपल्या हातात नाही, तो परब्रह्माच्याच हातात आहे. तो ज्यावेळेस आपल्याला मृत्यू देतो त्यावेळेस आपल्याला ही सृष्टी सोडून जावी लागते. म्हणून जे काही आहे ते परब्रह्माच्याच हातात आहे, ईश्वराच्याच हातात आहे. ही सृष्टी सर्व ईश्वराने परब्रह्मानेच निर्माण केलेली आहे. आणि त्यावेळेस वृद्ध भिकारी राजाला समजावून सांगितलं की मी म्हणू नकोस, हे जे काही तुला वैभव मिळालेलं आहे ते परब्रह्माने ईश्वराचंच आहे. असं तू नेहमी म्हणलास तर ह्याच्यापेक्षाही तुझं वैभव दुप्पट तिप्पट होईल, असं वृद्ध भिकाऱ्याने राजाला समजावून सांगितलं. त्यावेळेस राजाचीही चूक राजाला कळाली आणि राजानेही पुन्हा भिकाऱ्याची क्षमा मागितली. असा उत्तम बोध समर्थांनी आपल्याला इथे सांगितला. तरी आता आपण येथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.